स्वामी विवेकानंद एके वेळेस नदीकिनारी थांबले होते. तिथे एक साधू आला आणि त्या साधूने प्रश्न केला, की तुम्हाला ही नदी पार करता येईल का? स्वामी विवेकानंदांनी नाही असं उत्तर दिलं. त्यावेळेस साधू म्हणाला, की मी ही नदी पार करू शकतो. तर ते स्वामी विवेकानंदांना दाखवण्यासाठी तो साधू नदीवरून चालत गेला पाण्यावरून आणि तसाच पाण्यावरून परत आला. आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, की तुमचं तर एवढं नाव आहे, तुमच्याकडे एवढी शक्ती आहे, एवढ्या विद्या आहेत, तर तुमच्याकडे ही विद्या कशी काय नाही? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शांतपणे त्यांना प्रश्न विचारला, की तुम्हाला ही विद्या अवगत करण्यासाठी किती कालावधी लागला? त्यावेळी साधूंनी उत्तर दिलं 15 वर्ष. थोड्याच वेळात तिथे एक नाव आली. स्वामी विवेकानंदांनी साधूला बोलवलं आणि त्या नावेत बसवलं आणि ते दोघांनी ती नदी पार केली नावेत बसून आणि नावाड्याला ₹1 दिला, जो की त्यांनी 50-50 पैसे वाटून दिला. मग स्वामी विवेकानंद साधूला म्हणाले, की जर ही नदी पार करण्यासाठी ₹1चा खर्च पुरेसा आहे, तर तुम्ही 15 वर्ष का खर्च केले? हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू अवर चॅनल ओव्हरलुक इन बुक. स्टे ट्यून विथ मी. If you are new to this channel, please subscribe the channel, like and share the video, and do not forget to click on bell icon to get notification for more informative videos. प्रकरण 6 धडा 5 श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. रिच डॅड पुअर डॅड मधलं हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत. आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हे साऱ्यांनाच माहीत आहे. शाळा कॉलेजच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणाखेरी आणखी काही गोष्टींची गरज असते. त्या गुणांना धैर्य, उद्धटपणा, फुशारकी, लबाडी, कावेबाज, धाडसी, हुशार, चिंगूस, चिकट्या अशा विविध नावांनी संबोधलं जातं. तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या त्या व्यक्तींचं भविष्य ठरत असतं. तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात. अतिरेकीची भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेला हानी पोचते. मुलांना उत्तर माहीत असतं, पण ती कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं. या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. त्यामुळे तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे जातात. आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हींची सोबत असावी लागते. आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते. माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकण्यासाठी उद्युत करत असतो. मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा, तुमची भीती दूर करा, तिचं हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा. काहींना याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात. मला हे समजतं की बहुतेक जण पैशाविषयी सुरक्षितच खेळतात. मी जोखीम का घेऊ? माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी प्रयत्न का करू? मी अर्थसाक्षर का होऊ? असे प्रश्न मलाही विचारले गेले. त्यावर मी एकच उत्तर देतो, केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून. तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवला तर तुमची भरभराट होईल. वाढवला नाही तर तुम्ही कायम घाबरलेले, भेदरलेले राहाल. काही जण प्रत्येक गोष्टींचा सामना धीटपणे करत पुढे जातात. तुम्ही पाहतच राहाल. आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारी, सतत कष्ट करणारी कितीतरी माणसं पाहतो. त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं, ते जुन्याच कल्पनांना चिटकून राहतात. साऱ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तशाच त्या त्यांना आत्ताही हव्या असतात. ते बदलाला नेहमी विरोधच करतात. गुंतवणुकीची व्यूहरचना त्रोटक आहे. पैसा निर्माण करण्यासाठी आर्थिक बुद्धिमत्तेची 4 मुख्य तांत्रिक कौशल्ये आहेत. त्यामुळेच पैसा निर्माण होतो. नंबर 1 आर्थिक साक्षरता, आकड्यांचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता. नंबर 2 गुंतवणुकीची व्यूहरचना, म्हणजेच पैशानं पैसा मिळवण्याचं शास्त्र. आणि नंबर 3 बाजार, मागणी आणि पुरवठा. अलेक्झांडर बेलनं बाजाराला जे आवश्यक होतं ते दिलं. बिल गेट्स यांनीही ते दिलं. $20,000ला विकत घेतलेली आणि मूळ किंमत $75 असलेलं घर $60,000ला विकणं हा बाजारानं निर्माण केलेल्या संधींचाच परिणाम आहे. कोणीतरी खरेदी करणारा होता आणि कोणीतरी विकणारा होता. आणि नंबर 4 कायदा, अकाउंटिंगची माहिती घेऊन कॉर्पोरेट्स, राज्य आणि राष्ट्रीय नियम व कायद्यांच्या चौकटीतच राहून खेळण्याची मी शिफारस करतो.
संपत्तीचा पाठलाग करताना मूलभूत पाया आणि ही कौशल्य यांची गरज आहे. छोट्या घरांची खरेदी, मोठी अपार्टमेंट्स, कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, मौल्यवान धातू आदीच्या व्यवहारात ती उपयोगी पडते. आर्थिकदृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल तर साधं गणित आणि चांगलं सामान्य ज्ञान यांची गरज आहे. उदाहरणार्थ, अधिक शिकण्यासाठी लोकांना प्रेरणा देणं, पाया मजबूत असेल तर या गोष्टी सोप्या आहेत हे समजावून सांगणं, भरपूर संपत्ती कोणालाही मिळवता येते हे दाखवून देणं, साध्य साधण्यासाठी कित्येक मार्ग आहेत हे दाखवणं, हे काही रॉकेट सायन्स नाही हे सांगणं. नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर छोटी रक्कम मोठ्या रकमेत बदलते. फायनान्शियल स्टेटमेंट समजावून घेणं, गुंतवणुकीची व्यूहरचना करणं, बाजारांचा अभ्यास करणं आणि कायद्यांची माहिती ठेवणं या गोष्टींमुळे असा फायदा होतो. हा अभ्यास केला नाही तर कायम सुरक्षित गुंतवणुकीतच पैसे ठेवले जातात आणि या सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अगदी कमी असतो. अभ्यास जेवढा जास्त तेवढ्या जास्त संधी उपलब्ध होतात. जास्तीत जास्त संधी मिळत गेल्या की आर्थिक बुद्धिमत्ताही तेवढीच तीक्ष्ण होत जाते. मग व्यवहार चांगला की वाईट हे चटकन समजू लागतं. त्यातून वाईट व्यवहारांचा शेवट चांगला होतो. मी जेवढा शिकेन तेवढा अनुभव मला मिळत जाईल आणि त्या अनुभवातूनच मी चांगले पैसे मिळवू शकतो. नेहमी सुरक्षित खेळणारे आणि प्रचंड कष्ट करणारे माझे बरेच मित्र आहेत. कायम सुरक्षित राहिल्यामुळे त्यांचं अर्थविषयक ज्ञान तेवढंच राहतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायद्याला ते मुकतात. आणखीन एक प्रश्न वारंवार विचारला जातो तो म्हणजे मी सुरुवात कशी करू? शेवटच्या प्रकरणात आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या 10 पायऱ्या दिल्या आहेत. हे लक्षात ठेवा की हा एक खेळ आहे. त्यात कधी यश मिळतं तर कधी काहीतरी शिकायला मिळतं. माणसं जिंकत नाहीत कारण त्यांना हरण्याची भीती असते. आयुष्याकडे डोळसपणे पाहिल्यावर लक्षात येईल की आपण चुकतच शिकत असतो. आपण धडपडतच चालायला शिकतो. आपण पडलोच नाही तर चालायलाही शिकणार नाही. बाईक शिकताना कित्येकदा पडतो, कित्येकदा जखमा होतात. त्यामुळेच तर बेधडक बाईक चालवू शकतो. श्रीमंत होण्याबाबतीत हेच सत्य आहे. दुर्दैवानं अनेक जण श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते हरण्याला घाबरतात. जिंकणाऱ्यांना हरण्याची कधीच भीती वाटत नाही, हरणाऱ्यांनाच ती वाटत राहते. अपयश हा यशाच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. जी माणसं अपयशाला घाबरतात त्यांच्यापासून दूर राहतात, ती यशापासून नेहमीच दूर राहतात. गुंतवणूकदारांचे 2 प्रकार आहेत. पहिला आणि सर्वत्र दिसणारा वर्ग आहे गुंतवणुकीचं पॅकेज घेणारा आणि दुसरा वर्ग गुंतवणूक निर्माण करणारा. तो अनेक व्यवहार एकत्र करतो. उदाहरण द्यायचं झालं तर कम्प्युटर असेंबल करणाऱ्यांचं देता येईल. ते अनेक ठिकाणाहून अनेक भाग आणतात आणि ते जोडून कम्प्युटर तयार करतात. मला कम्प्युटर असेंबल करता येत नाही, पण संधीचे तुकडे एकत्र कसे जोडायचे हे पक्के माहीत आहे. दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा बहुतेक व्यावसायिक गुंतवणूकदार असतो. काही वेळा सगळे तुकडे एकत्र करण्यासाठी वर्षही जातं आणि काही वेळा ते तसे येतही नाहीत. श्रीमंत डॅडनं मला दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार होण्यास प्रोत्साहन दिलं. तुकडे एकत्र कसे करायचे हे शिकणं महत्त्वाचं आहे, कारण इथंच मोठं यश मिळतं. अर्थातच इथं जोखीमही आहे. परिस्थिती उलटली तर मोठा तोटाही होऊ शकतो. तुम्हाला दुसऱ्या प्रकरणातलं गुंतवणूकदार व्हायचं असेल तर 3 प्रकारची कसब शिकून घेऊन वाढवावी लागतील. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जी कौशल्य लागतात त्याच्या जोडीला ही कौशल्येही येतात. नंबर 1, संधी शोधून काढणं. इतरांना जी दिसत नाही ती संधी शोधणं महत्त्वाचं. जे इतरांना डोळ्यांना दिसत नाही ते मनानं पाहता येणं. उदाहरणार्थ, माझ्या एका मित्रानं एकदा खूप जुनं आणि मोडकळीला आलेलं एक घर विकत घेतलं. तो भूतबंगलाच होता. घर त्यानं का घेतलं असावं याचं प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. पण त्यानं जे पाहिलं होतं ते आम्हाला कोणालाच दिसलं नव्हतं. त्या घरासोबत शेजारीच असलेले 4 रिकामे प्लॉटही मिळत होते. ज्या कंपनीच्या मालकीचं घर होतं त्यांच्याकडे चौकशीला गेल्यावर त्याला ही माहिती मिळाली. त्यानं ते घर घेतलं आणि पाडून टाकलं. आता 5 मोकळ्या प्लॉटचा एक मोठा प्लॉट झाला होता. तो त्यानं एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला. घराच्या तिप्पट किमतीला.
हा सारा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याला 2 महिने लागले आणि त्यातून त्यानं $75,000 कमावले. हे काही खूप सारे पैसे नाहीत, पण कमाल वेतनापेक्षा नक्कीच जास्त आहेत आणि त्यासाठी त्याला तेवढे श्रमही घ्यावे लागले नाहीत. नंबर 2, पैसा कसा उभा करावा. सर्वसामान्य माणसं फक्त बँकेत जातात. दुसऱ्या वर्गातील गुंतवणूकदाराला भांडवल उभं करण्याच्या इतर मार्गांचीही माहिती असते, त्यामुळे त्याला बँकेची गरज भासत नाही. मी बँकेच्या मदतीशिवाय घर कशी विकत घ्यायची हे शिकलो. फक्त घराबाबतच नाही, तर बँकेशिवाय पैसे कसे उभे करायचे हे कौशल्यही मी शिकलो. ते खरंच अमूल्य आहे. बँक मला कर्ज देणार नाही किंवा विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं नेहमीच ऐकू येतं. तुम्हाला जर दुसऱ्या गटातला गुंतवणूकदार व्हायचं असेल, तर बहुसंख्य लोक जिथे अडतात तिथेच पुढे कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बाकीचे पैशाअभावी व्यवहार करत नाहीत. तुम्ही हा अडथळा टाळला तर बाकीच्यांपेक्षा कितीतरी पुढे जाल. एखादं घर, शेअर्स किंवा इमारत मी बँकेत 1 पैसाही नसताना कित्येकदा विकत घेतली आहे. एकदा मी एक इमारत 12 लाखांना विकत घेतली. त्यासाठी मी विकणारा आणि विकत घेणाऱ्यांमध्ये लिखित करार केला. ही इमारत घेण्यासाठी मी 1 लाखाचं डिपॉझिट उभा केलं. त्यामुळे मला उरलेले पैसे जमा करण्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळाली. हे पैसे मी कधीच उभे केले नाहीत. पहिले $1,00,000 देणाऱ्यानं मला हे डील शोधून आणि करून देण्यासाठी $50,000 दिले. त्यानंच उरलेले पैसे देऊन ही जागा घेतली आणि मी व्यवहारातून बाजूला झालो. हे मी का केलं तर ती जागा घेऊन नंतर विकली असती तर मला साधारण $20,000चा फायदा झाला असता. त्याऐवजी मला $50,000 मिळाले आणि 3 दिवसातच हे काम पूर्ण झालं. थोडक्यात काय तर गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही, तर गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे असलेली मोलाची माहिती. नंबर 3, हुशार लोकांना जमा करणं. हुशार गुंतवणूकदार आपल्यापेक्षा हुशार असलेल्यांसोबत काम करतो किंवा त्यांना नोकरीला ठेवतो. आपला सल्लागार हुशारीनं निवडणं हे खरं कौशल्य आहे. इथं शिकण्यासाठी खूप आहे आणि शिकल्यानंतर मिळणारा मोबदलाही प्रचंड आहे. ही कौशल्य शिकायची नसतील तर पहिल्या गटातले गुंतवणूकदार होता येईल. तुमच्याकडची माहिती ही तुमची संपत्ती, तर नसलेली माहिती ही जोखीम. इतकं सरळ, साधं आणि सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम सगळीकडेच असते, त्यामुळे ती टाळण्याऐवजी परिस्थितीवर ताबा ठेवा. या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की आपल्याजवळची संपत्ती ही आपली माहिती आहे आणि आपल्याला जर माहिती नसेल तर ती जोखीम आहे. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे, कायद्याचं ज्ञान पाहिजे आणि आर्थिक बुद्धिमत्ता नक्कीच पाहिजे. आर्थिक बुद्धिमत्ता हवी असेल तर आर्थिक साक्षरता नक्कीच पाहिजे. आपण ह्या प्रकरणामध्ये पाहिलं. तर पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नको. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.